तहव्वूर राणा याला भर चौकात फाशी द्या ही मागणी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या भावानं केली आहे। त्यानं अवयव छापून त्यावरती त्याचे अवयव छाटून त्यावरती मीठ चोळा अशी संतप्त प्रतिक्रिया एकनाथ ओंबळे यांनी दिली आहे। त्यांच्यासोबत खरं तर खास बातचीत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी केलेली आहे। पाहूया। आपल्यासोबत आता या क्षणाला बोलण्यासाठी तुकाराम ओंबळे यांचे बंधू एकनाथ ओंबळे आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। तहव्वूर राणासारख्या आतंकवाद्याला ताबडतोब लवकरात लवकर ज्या प्रोसेस आहेत त्या लवकरात लवकर करून त्याला जाहीर मैदानावरती फाशी दिली पाहिजे। आणि अशा टेररिस्ट लोकांना म्हणजे मी पाठीमागे देखील 2008च्या हमल्यानंतर सातत्याने बोलत होतो की अशा अतिरेक्यांना जाहीर मोठ्या मैदानावरती नेऊन त्यांना त्यांच्या शरीराचा एक एक भाग अवयव असा कापला गेला पाहिजे, त्याच्यावरती मिठाचा शिरकाव केला पाहिजे। आणि जेवढी म्हणजे दर्दभरी आपण म्हणतो ना, जेवढी खौफनाक किंवा त्यांना जास्तीत जास्त त्रास होईल अशा प्रकारची सजा त्यांना झाली पाहिजे। या प्रक्रियेला आता विलंब लागू नये आणि जे 26/11च्या हमल्यामध्ये आपले निरपराध लोक मारली गेली, काही जवान आपले मारले गेले, पोलीस बांधव मारले गेले, या सगळ्या कुटुंबियांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल असं मला वाटतं की लवकरात लवकर तहव्वूर राणाला फाशी झाली पाहिजे। कॅमेरा पर्सन विक्रम सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।